नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी कोणाची जन्मतारीख 17 मार्च ते 23 मार्च दरम्यान असेल, तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी खास होणार आहे. कारण 17 मार्च ते 23 मार्च यामधील ज्यांची जन्मतारीख असेल, त्यांच्यासाठी हा सप्टेंबर जो संपूर्ण महिना आहे, हा बराचसा स्ट्रेसफुल जाणार आहे. घेतलेले निर्णय चुकणार आहेत, गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगळ्या होणार आहेत, परिस्थिती तुमच्या निष्कर्षाप्रमाणे किंवा तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळीच येणार आहे. नेमकं काय करायला हवं? कोणत्या प्रकारचे त्रास किंवा कोणत्या प्रकारचे स्ट्रेस येऊ शकतील? पुरुष स्त्रियांकरता किंवा वेगवेगळ्या राशींकरता हे स्ट्रेस कोणत्या क्षेत्रातील असतील? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला जे पुरुष वर्ग आहेत, म्हणजे ज्यांची जन्मतारीख 17 मार्च ते 23 मार्च दरम्यान असेल, अशा पुरुष वर्गासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःच्या कार्यक्षेत्र, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, म्हणजे जर का तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, त्या संदर्भामधल्या काही त्रास हे या महिन्यामध्ये नक्की येणार आहे. आणि अशा गोष्टींमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. बऱ्याच वेळा तुमचे घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. लक्षात घ्या, अशा प्रकारचे काही त्रास असतील आणि ते कंपल्सरी असतीलच. अशा प्रकारचे काही त्रास असेल तर थोडंसं थांबणं गरजेचं राहील. कारण थोडंसं जर का थांबलात तर जे काही स्ट्रेस म्हणजे संपूर्ण जर का सप्टेंबर महिन्यात तुम्ही जाऊ दिला, तर हे जे स्ट्रेस आहेत ते बऱ्याच प्रमाणात कमी होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून काही ना काहीतरी मार्गसुद्धा निघेल. कर्जबाजारीपणा किंवा पैशाच्या संदर्भातले त्रास हे सुद्धा या संदर्भात डोकं वर काढू शकतील. तुम्ही जर का कोणाला काही कमिटमेंट दिलेली असेल, तर ती कमिटमेंट पूर्ण होणारी नसेल, तरी त्याचासुद्धा जो तणाव आहे, हा तणाव तुमच्यावरती जास्त प्रमाणात जाणवेल. या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. आता ह्याचा जो प्रभाव आहे, ह्याचा प्रभाव तुमच्या आरोग्यावरती सुद्धा जाणवेल. तर आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा त्रास या दरम्यान डोकं वर काढतील. जे स्त्री वर्ग आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जीवनातले जे त्रास आहेत, हे या दरम्यान बऱ्याच प्रमाणात डोकं वर काढू शकतील. जर का आधीपासूनच वैवाहिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम चाललेले असतील, तर त्या संदर्भातला जो स्ट्रेस आहे तो खास करून सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात जाणवेल. कदाचित गोष्टी टोकाच्या सुद्धा होऊ शकतील. थोडंसं शांतीने काम घ्या. जर का तुम्ही वर्किंग असाल तर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल किंवा करिअर, या बाबतीमध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या झाल्यासारख्या वाटतील. थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण होईल. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे या सप्टेंबर महिन्यामध्ये पर्यंत तुम्हाला थोडंसं या संदर्भात ज्या गोष्टी त्या सहन कराव्या लागतील, त्यांना सामोरं जावं लागेल. लक्षात घ्या, परिस्थिती कुठल्याही प्रकारची आली तरी पळून मात्र जाऊ नका. म्हणजेच एक्झिट करू नका. जर का तुम्ही त्याच्यापासून दूर पळत राहिला तर ती गोष्ट तुमच्यासाठी आणखीनच त्रासदायक होईल. सामोरं जा. आणि सामोरं जाण्यामध्ये गोष्टींच्या संदर्भातले जे तुमचे निर्णय असतील ते मात्र टोकाचे घेऊ नका. थोडंसं पोस्टपोन करा. थोडेसे निर्णय तुमचे पुढे ढकला. साधारण ऑक्टोबर मध्ये या गोष्टी बऱ्याचशा निवडलेल्या असतील. तर ही गोष्ट करणं किंवा ही गोष्टीवरती अंमल करणं अतिशय गरजेचं राहील. आता आपण थोडं 12 राशींबद्दल चर्चा करू की 17 मार्च ते 23 मार्च दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे, अशी ज्या 12 राशी आहेत, म्हणजे तुमची कुठलीही रास असेल आणि तुमचा जन्म या दरम्यान असेल, तर तुमच्या आयुष्याचं नेमकं कोणतं जे क्षेत्र आहे ते सर्वात जास्त प्रभावित होईल आणि काळजी नेमकी काय घ्यायला हवी. तर सुरुवात आपण मेष राशीपासून करू. म्हणजे जर का तुमची जन्मतारीख 17 मार्च ते 23 मार्च दरम्यान असेल आणि तुमची मेष रास असेल, तर लक्षात घ्या, गोष्टी तुमच्यासाठी थोड्याशा टोकाच्या झाल्यासारख्या वाटतील. कारण मुळातच 7.5ची सुरुवात झालेली आहे आणि त्याचे परिणाम हे गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही अनुभवतच आहात. या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घ्यावी लागेल. कर्जबाजारीपणा, पैसे घेणं किंवा लोन घेणं अशापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं राहील. कदाचित परिस्थिती अशा प्रकारे निर्माण होईल की तुम्हाला अशा प्रकारचे काही निर्णय घ्यावेच लागतील, परंतु नीट विचार करून घ्या. कारण तुमची जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात आधी कृती मग विचार अशा प्रकारची आहे. तर तसं करू नका, कारण याचा प्रभाव पुढे सुद्धा जाणवेल. तुमची 7.5 चालू आहे, लक्षात घ्या, 7.5मध्ये हे सापळे असतात. म्हणजे अशा प्रकारच्या काही गोष्टी सुरुवातीला येतात की त्याच्यामध्ये तुम्ही अलगदपणे अडकले जाता आणि त्याचा परिणाम येणाऱ्या कित्येक महिन्यांकरता तुम्हाला भोगावा लागतो. तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. थोडक्यात गोष्टी होत असतील तर त्या बघा. होत असेल तर तुमचे जे निर्णय ते पुढच्या महिन्यामध्ये ढकलण्याचा प्रयत्न करा, ते सगळ्यात उत्तम. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर काढू शकते. यानंतर आपण चर्चा करू वृषभ राशीबद्दल. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर खास करून
आर्थिक संदर्भातले जे त्रास आहेत या संदर्भात या वेळेला जास्तच प्रमाणात जाणवतील. आर्थिक बाबतीत थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास खास करून कुठल्याही आरोग्याच्या समस्येने ते समजा चालत असतील तर त्या बाबतीतले जे त्रास आहेत हे बऱ्याच प्रमाणात पुढे येऊ शकते. या संदर्भात काळजी घ्या. आर्थिक संदर्भात कुठलीही रिस्क घेऊ नका, कुठलीही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका. तुमचे जे मोठे भावंड असतील त्यांच्यावर सुद्धा थोड्या प्रमाणात वादविवाद या दरम्यान होऊ शकतील. यानंतर आपण चर्चा करू मिथुन राशीबद्दल. जर तुमचा जन्म ते 17 मार्च ते जवळजवळ 23 मार्च दरम्यान असेल तर खास करून जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवाद होणं किंवा ऑफिस पॉलिटिक्स किंवा जे गुप्त शत्रू असतील त्याच्यापासून कागाळा होणं अशा प्रकारचे काही त्रास तुम्हाला या दरम्यान होऊ शकतील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं तुम्हाला गरजेचं राहील. अर्थात तुमच्या राशीमध्येच गुरुचं भ्रमण आहे तरीसुद्धा हा महिना तुमच्यासाठी खास असणार आहे, कारण गोष्टी आर्थिक संदर्भात किंवा तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भात थोड्या वेगळ्या होऊ शकतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीबद्दल. जर तुमचा जन्म 17 मार्च ते 23 मार्च दरम्यान असेल आणि जर का तुमची कर्क रास असेल तर साधारणतः जर तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय या संपूर्ण महिन्यात घेऊ नका, अंदाज चुकू शकते. म्हणजे तुमच्या भविष्याच्या संदर्भात. तसं पहिलं तर तुमच्याकरता हा कालावधी फार काही मोठा त्रासदायक जाणवणार नाही, पण या दोन्ही गोष्टी सांगितल्या तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतर चर्चा करू सिंह राशीबद्दल. म्हणजे तुमचा जन्म 17 मार्च ते 23 मार्च दरम्यान असेल आणि जर का तुमची सिंह रास असेल तर मात्र काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे नवीन उपक्रमाची सुरुवात करू नका. नवीन कुठलीही निर्णय वेगळे घेऊ नका. इझी मनीच्या मागे धावू नका. लगेचच्या लगेच निर्णय घेतले आणि ते पटकन इम्प्लिमेंट केलं असे प्रकार करू नका. रिस्क घेऊ नका. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमच्यासाठी खास करून म्हणजे सिंह राशीसाठी खास करून हा जो कालावधी आहे हा जास्त त्रासदायक जाणार आहे. काळजी घ्या. यानंतर आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीबद्दल. म्हणजे जर का तुमचा जन्म 17 मार्च ते जवळजवळ 23 मार्च दरम्यान असेल आणि जर का तुमचे कन्या रास असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात ताणले जातील. तुमचे अंदाज चुकू शकतील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन थोडंसं जास्त जाणवेल. अर्थात त्याचा परिणाम किंवा त्याचा प्रभाव गेल्या 1-1.25 महिन्यामध्ये तुम्ही घेतलेलाच असेल की स्ट्रेस कशा प्रकारचा असेल. धावपळ थोडी जास्त झालेली होती. या महिन्यामध्ये स्वतःहून काही वेगळी चूक किंवा निर्णय घेऊन त्याच्यामध्ये भर मात्र टाकू नका. ही गोष्ट तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर आपण चर्चा करू तुळ राशीबद्दल. म्हणजेच तुमचा जन्म जर का 17 मार्च ते 23 मार्च दरम्यान असेल आणि जर का तुमची तुळ रास असेल तर खास करून आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात इथे ही गोष्ट खूपच चांगली आहे की तुम्हाला गुरुचं बळ अतिशय उत्तम आहे. तरीसुद्धा आरोग्याकडे लक्ष द्या आणि जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल त्यांच्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. त्यांच्यापासून थोडंसं दुरावर राखणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू वृश्चिक राशीबद्दल. म्हणजेच जर का तुमची वृश्चिक रास असेल आणि जर तुमचा जन्म हा 17 मार्च ते 23 मार्च दरम्यान असेल तर काळजी घ्या. जर तुम्ही रिलेशनशिपच्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत या थोड्याशा वेगळ्या होतील, थोड्याशा टोकाच्या झाल्यात की काय अशा प्रकारचा काही अनुभव येईल. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनीसुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. जर का तुम्हाला मुलं असेल म्हणजे संतती वगैरे असेल तर ती संतती काही वेगळं वागते की काय किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढतात की काय अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अजिबात कुठल्याही प्रकारचे मोठे ट्रेड करू नका. अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे जर तुमची रास धनु रास असेल आणि तुमचा जन्म 17 मार्च ते 23 मार्च दरम्यान असेल तर धरून चला की घरामधलं वातावरण या संपूर्ण महिन्यामध्ये गढूळ राहील. घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्या थोड्याशा वेगळ्या वागतील. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे संबंध जास्त असतील. वास्तूच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान करू नका. याचप्रमाणे तुमच्या घरात कुठले वडीलधारी व्यक्ती आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्या त्रासाने त्रस्त असतील तर त्यांच्याकडे तुम्हाला खास करून लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू मकर राशीबद्दल. जर तुमचा जन्म 17 मार्च ते साधारण 23 मार्च दरम्यान असेल तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये
स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काय त्रास येतील, की ते जोरदार असतील, लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे या दरम्यान घेऊ नका. तुमचे जे भावंड असतील त्यांच्याबरोबर सुद्धा वादविवादाच्या ठिणग्या या दरम्यान उडू शकते. मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील, तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू कुंभ राशीबद्दल. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर जर का तुमचा जन्म 17 मार्च ते 23 मार्च दरम्यान असेल आणि जर का तुमची कुंभ रास असेल, तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे खर्च असतील त्यावरती नियंत्रण ठेवा. आर्थिक संदर्भात काळजी घ्या. चुकीचे निर्णय घेऊ नका. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवन तुमचं या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं धोक्यात येऊ शकेल. वैवाहिक जे जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील किंवा मतभेद, मतवैचित्र किंवा आधीपासून जर काही कुरबुरी जाणवत असेल, तर त्या ह्या महिन्यात थोडा वाढू शकतील. आणि आर्थिक संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू मीन राशीबद्दल. आता ही जी मीन रास आहे ही आधीच 7.5 चाललेली आहे. शनी हा तुमच्या राशीत आलेला आहे आणि त्याचा परिणाम तुम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून बघतच आहात. तर या सप्टेंबर महिन्यामध्ये खास करून त्याचा अगदी म्हणजे ती जी गोष्ट आहे जो तुम्ही त्रास बघितलेला आहे, तो अगदी वरच्या लेव्हलला जाऊ शकेल, टोक गाठू शकेल. याचं सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति स्ट्रेस आल्यामुळे ब्लँक होणं, चिडचिडेपणा होणं, काहीच न सुचणं आणि चुकीचे निर्णय घेतले जाणं अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. आणि त्याचा प्रभाव परिणाम तुमच्या एकंदरीत स्वास्थ्यावरती होऊ शकेल, शरीर स्वास्थ्यावर होऊ शकेल. जर का तुम्ही कोर्ट केसेसमध्ये वगैरे असाल, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा काही गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकतील. थोडंसं गोष्टी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, स्ट्रेस घेऊ नका. ज्या गोष्टीवर तुम्ही काम करू शकत नसाल, ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत, त्याच्याबद्दलचा स्ट्रेस विनाकारण घेऊन चालू नका. कारण स्ट्रेस घेतल्यामुळे तुमच्या शरीरावरून त्याचा परिणाम लगेचच्या लगेच दिसून येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे रिस्क घेऊ नका. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ही ॲक्च्युअली म्हणजे मूलतः 7.5 चाललेली आहे. आत्ता तुम्ही केलेल्या ज्या चुका असतील, या तात्पुरत्या तुम्हाला बरोबर वाटतील किंवा तुमचे जे निर्णय असतील ते तात्पुरते बरोबर वाटतील, परंतु लाँग टर्ममध्ये फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकेल. तर मित्रांनो, हे होतं 17 मार्च ते 23 मार्च या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्याकरता सप्टेंबर महिन्यात जो खास आहे आणि कुठल्या गोष्टीमध्ये त्याचा परिणाम होणार आहे या संदर्भातली खुलासेवर चर्चा. धन्यवाद.